सॅटर्डे क्लबच्या वेबसाईट, जर आज कोणाला सॅटर्डे क्लबचा पार्ट व्हायचा आहे तर त्यांनी सॅटर्डे क्लबच्या वेबसाईटवर लॉग इन करून तिकडे जी काही प्रोसेस आहे, तुम्हाला सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टची लिंक आमच्या व्हिडिओमध्ये दिसेल, डिस्क्रिप्शनमध्ये असेलच. तर तुम्ही मराठी वेबसाईट म्हणजे जसं सरांनी सांगितलं, तुम्ही 5 वर्षापासून महाराष्ट्रात असावं, तुम्हाला मराठी बोलणं गरजेचं असावं, हे 2च क्रायटेरिया आहे. येस, बाकी काहीच क्रायटेरिया नाही, ना जात ना धर्म, काही नाही. आणि एक खूप छान अशी म्हणजे एक 25 वर्षामध्ये भारतभर नाही, ग्लोबल लेवलची अशी एक मराठी व्यावसायिकांची इकोसिस्टीम तयार आहे. त्याचा खरंच फायदा घ्या. मराठी, जर तुम्ही मराठी आहात आणि तुम्हाला वाटतं यार मी पण धंदा करू शकतो, पण तुमचे घरचे ऐकत नाहीत, तर त्यांना सॅटर्डे क्लबच्या मीटिंगला घेऊन या. म्हणजे त्यांना कळेल की मराठी माणूस हा किती सक्षम आहे, किती मोठा आहे. आणि सर म्हणाले त्याचा 25% आज महाराष्ट्रात मराठी माणूस आलेला आहे आणि तो दर वाढतच जाईल. पण सॅटर्डे क्लब सारखे इनिशिएटिव्ह घेणारे लोक आणि असे लोक जे इतक्या प्रामाणिकपणे काम करणारे आपल्या सोबत आहेत आणि आपल्याला अवेलेबल आहे. सर, अजून काही तुम्हाला ऍड करायला आवडेल का ह्याच्यावर? मला तुम्हाला एक सांगायचं होतं की आम्ही सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून बिझनेसचे पण कॅटेगरी केलेले आहेत. अच्छा. म्हणजे बिझनेसच्या कॅटेगरीमध्ये असं आहे की आमचे सेल तयार केले. मग आम्ही म्हणजे सॅटर्डे क्लबचे 150 चॅप्टर आहेत. त्या 150 चॅप्टरमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीची मेंबर मीटिंगला येतात. पण समजा असं वाटलं की मी बिल्डर आहे, मी कॉन्ट्रॅक्टर आहे, मी इंटेरियर डेकोरेटर आहे, मी हे आहे, म्हणजे एकच इंडस्ट्रीचे लोकांना तुम्ही सेल म्हणून घेतो. ओके. मग त्याचं आम्ही नाव दिलं वेबसाईट. मग त्याचं वेबसाईट सेलची मी परत हायरार्की तयार केली. त्याच्या वेगळ्या मीटिंग होतात, त्याचे वेगवेगळे एक्झिबिशन्स होतात आणि त्या माध्यमातून कसा बिझनेस जनरेट होईल अजून. तर आम्ही तुम्हाला सांगायचा आनंद म्हणजे आम्ही 150 कोटीचा टप्पा वेबसाईट सेलमधनं टप्पा पार केला या 25 वर्षात. मग ह्याचं काही असं वार्षिक मीट वगैरे पण होते का, जिकडे सगळ्या चॅप्टरचे लोक एकत्र भेटू शकतात का, भेटत असतात का, फक्त सिटी स्पेसिफिक, का अजून काही झोन केलेत की वेस्ट झोन, की मुंबई पुणे कोकणातले भेटले, सातारा कोल्हापूर आणि इकडचे भेटले, असं काही पण तुमचे आहेत का? हो, फिजिकली काय झालं, 6500 लोकांना भेटणं एका वेळी फार अवघड आहे आणि त्यांना ते आणणं पण फार अवघड आहे. मग आम्ही काय केलं की मुंबई, नवी मुंबई, ठाणे असे 3 हे झाले, रिजन झाले. नाशिक, जळगाव, उत्तर तो एक हे झाला. सोलापूर, पुणे, सातारा, कोल्हापूर, कोकण हा एक झाला. गोवा वेगळा झाला, कर्नाटक वेगळा झाला, इंदोर, मध्य प्रदेश वेगळा, गुजरात, असे वेगळे हे झाले. मग त्याच्यात आम्ही काय करतो, आधी आम्ही रिजन टू रिजन एकमेकांना भेटा म्हणून सांगतो. मग एक चॅप्टर आला, दुसरा चॅप्टर आला, भेटले, त्याला आम्ही क्लस्टर म्हणतो. 3 चॅप्टर भेटले त्याला मला ट्राय क्लस्टर म्हणतो. मग ट्राय क्लस्टर मध्ये एक कोणतरी पॅरेंटिंग घेतं. म्हणजे समजा दादर चॅप्टरचा मेंबर आहे, दादर चॅप्टर आहे, तर तो पॅरेंटिंग घेतो, तो यांना इन्व्हाइट करतो, त्यांची काळजी घेतो, त्यांना बिझनेस कसा देईल हे काम करतो. आणि मग आम्ही डिक्लेअर करतो की या क्लस्टर मीटिंगमध्ये एवढे रेफरन्सेस झाले, एवढा बिझनेस झाला आणि एवढे कनेक्ट्स मिळाले आणि या कनेक्ट्सवर आता पुढच्या वेळी त्या चॅप्टरमध्ये ते डन डील सांगतात. डन डील म्हणजे काय, तर मला मिळालेला व्यवसाय असं. मग अशा माध्यमातून आम्ही सेल केले. मग फूड सेल वेगळा झाला, हेल्थ केअर सेल वेगळा झाला, ह्युमन विंग वेगळा झाला, वेबसाईट सेल वेगळा झाला, मॅन्युफॅक्चरर वेगळा झाला. मॅन्युफॅक्चरिंग सेलमध्ये आम्ही इंडस्ट्रियल व्हिजिट वाढवायला लागलो की मॅन्युफॅक्चररला खरं काय लागणार आहे, मॅन्युफॅक्चररला त्याची नीड कुठे, त्याला आता कुठं हे आहे. मग त्याच्यातनं वेंडर डेव्हलपमेंट झाले. आमच्याच चॅप्टरमधले मेंबरना तुमची वेंडरशिप लागत असेल, कोण करोगेटेड बॉक्स लागत असेल मला, तर मी आमच्याच मॅन्युफॅक्चररकडनं करोगेटेड बॉक्स झालो. म्हणजे देवाणघेवाण आमच्याच ह्यांच्यामध्ये झाली इकोसिस्टम. आणि मग तो वेंडर तयार झाला. मग आम्ही दरवेळी त्याच्याकडनं माल घ्यायला लागलो, तो आम्हाला सप्लाय करायला लागला. ह्या माध्यमातून आम्ही काम करायला सुरुवात केली की कुठूनही बिझनेस हा मिळणार आहे किंवा जो जाणार आहे तो सॅटर्डे क्लबच्या मेंबरच्या माध्यमातूनच मिळावा आणि सॅटर्डे क्लबच्या बिझनेस त्यालाच मिळावा आणि त्याच्याकडनंच द्यावा.